धनगर समाज आरक्षणासंदर्भात दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून 100 गाड्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झालाय। पंढरपूर येथे मागील 15 ते 20 दिवसांपासून धनगर समाज हे उपोषण करीत आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी मधून आरक्षण मिळण्यासंदर्भात संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। राज्य सरकार नेहमी धनगर आरक्षणाला विरोध करत असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवरती आज सोलापूर येथून दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीतर्फे पंढरपूर येथे उपोषण करत असलेल्या धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सिसेल हत्तुरे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते युवराज राठोड तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सटबोर यांच्या वतीने समर्थन देण्यासाठी जवळपास 100हून अधिक गाड्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर 4 हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या 100 गाड्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला। दक्षिण परिवर्तन आघाडीचे श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सिसेल हत्तुरे, दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचे निमंत्रक तथा सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड, शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सटबोर, धनगर समाज युवा नेते अमोल कारंडे, धर्मराज पुजारी, शिवानंद पुजारी, आमसिद्ध बुळगुंडे यांच्यासह दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी मिळालीच पाहिजे। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी मिळालीच पाहिजे। जय पाठिंबा, जय पाठिंबा, धनगर समाज जय पाठिंबा। माझी कळे नाही अन्नात चांगलं करा हो नारायण मारे थोर हे कुठले हे इकडे राहिलेत का? धनगर समाजाचं गेले कित्येक वर्षापासून एसटी आरक्षणाला सरकारने केलेलं नाही। त्यानिमित्त पंढरपूर येथे त्यांनी उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने योग्य ते लक्ष घालून त्यांना आरक्षण द्यावं। जर आरक्षण न दिल्यास धनगर समाजाचं आम्ही बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे पाठिंबा दिलेला आहे आणि वेळ पडल्यास त्यांच्याबरोबर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्यास तयार आहे। राज्य सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत आहे। नाही, करायला पाहिजे राज्य सरकारने, कारण का असे सारखं हे जर चालू झालं ना म्हणजे विचलित होत आहे ना, कुठं तरी एक मार्गी लागायला पाहिजे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे धनगर बांधव उपोषणास बसले आहे, पण त्या लवकरात लवकर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात करावी, सहानुभूतीपूर्वक राज्य सरकारने विचार करून आरक्षण जाहीर करावे, अन्यथा धनगर समाज
येणाऱ्या 2 दिवसात राज्यस्तरीय बैठक घेणार आहे. त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होऊ नये त्यासाठी लवकरात सहानुभूतीपूर्वक विचार राज्य शासनाने सरकारने याचा विचार आरक्षणाचा करावा व माझा आणि माझ्या समाजाचा जाहीर पाठिंबा आहे सोनाई फाउंडेशनकडून व बंजारा समाजाचा.